नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स. आज मी तुम्हाला माझी पावभाजीची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूया. यासाठी आपल्याला लागणार आहे 3 बटाटे, 5 टोमॅटो, पावशर फ्लावर, 3 ढोबळी मिरची, 3 मोठे कांदे. माझ्याकडे मोठे कांदे नसल्यामुळे मी छोटे 6 कांदे घेतलेले आहेत. पावशर वाटाणा, याऐवजी तुम्ही वाटीभर ग्रीन पीचसुद्धा घेऊ शकता. भाजीला रंग येण्यासाठी बीट, लसूण, आलं. आता आपण भाज्या चिरून घेऊया. सुरुवातीला आपण बटाटा चिरून घेऊया. ढोबळी मिरचीमधील बिया काढून तीही बारीक चिरून घेऊया. आता टोमॅटो बारीक चिरून घेऊया. आता फ्लावर नीट करून घेऊया. आता आपण कुकरमध्ये बटाटे आणि फ्लावर घेणार आहोत आणि ते 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. बटाटा आणि फ्लावर छान धुवून घ्यायचं आहे. हे धुवून झाल्यानंतर आपण हे स्वच्छ पाणी घालून उकडून घेणार आहोत. तर कुकरचं झाकण लावून हे आपण शिजवून घेणार आहोत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ढोबळी मिरची घेणार आहोत आणि ती बारीक वाटून घेणार आहोत. आता आपण कांदा देखील मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. आता हे आपण साईडला काढून घेणार आहोत. तसंच आपण आता टोमॅटो देखील मिक्सरला वाटून घेणार आहोत. आता आपण बीट देखील मिक्सरला वाटून घेणार आहोत. आता आपण आलं लसणाची पेस्ट करून घेऊया. आता आपण उकडलेला बटाटा आणि फ्लावर हे मॅश करून घेऊया. आता आपण कढईमध्ये बटर टाकून घेऊया. बटर वितळवून घेऊया. बटर वितळलं की त्यात आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया. आलं लसणाची पेस्ट छान परतून घेऊया. आता आपण यामध्ये कांदा परतून घेऊया. कांदा छान परतून झाल्यावर यात आपण टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया आणि तीही छान शिजवून घेऊया. आता आपण यामध्ये ढोबळी मिरची घालून घेऊया आणि तेही छान शिजवून घेऊया. हे छान शिजून झाल्यावर त्यात आपण टाकूया हळद, लाल तिखट मसाला आणि पावभाजी मसाला. हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ.
आता यामध्ये आपण उकडलेले वाटाणे टाकून घेऊया। आता आपण यामध्ये बीटचा रस घालून घेऊया। हा बीटमुळे भाजीला किती छान रंग आलेला आहे। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता आपण मॅश केलेला फ्लावर आणि बटाटा घालून घेऊया। छान एकजीव करून घेऊया। भाजीला तेल सुटल्यावर त्यात थोडं गरम पाणी घालून घेऊया। आता भाजीला छान उकळी आलेली आहे आणि आपली पावभाजी तयार आहे। आता आपण मसाला पाव बनवून घेऊया। सुरुवातीला पॅनमध्ये बटर घेऊया।